नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण शिल्लक भातापासून अशी युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 वाटी भात घेतलेला आहे। तुमच्याकडे जेवढा शिल्लक असेल भात तेवढा तुम्ही घेऊ शकता, पण वाटीने मोजून घ्यायचा आहे। 1 वाटी भात मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी या ठिकाणी रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही बारीक मोठा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, कारण हा रवा मिक्सरमध्येच ग्राइंड होणार आहे। अर्धी वाटी रवा आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी या ठिकाणी दही घेतलेला आहे। अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीने 1 वाटी मी या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे। अशा पद्धतीने आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आपल्या भातामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे मीठ हे बेतानच टाकायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान असं याला फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता या बॅटरमध्ये तुम्हाला हव्या त्या तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही टाकू शकता। मी या ठिकाणी कांदा, कोथिंबीर, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद हे मसाले टाकून मी छान असं हे फिरवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर मी तवा छान असा बारीक गॅसवरती मंद आचेवरती मी तवा तापत ठेवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तवा तापल्यानंतर यावरती छान असं तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर आहे ते सोडून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। आणि एकदम मीडियम गॅसवरतीच मी ही प्रोसेस केलेली आहे। सगळीकडे आपण कडेनं तेल सोडून घेऊयात, म्हणजे आपलं हा उत्तप्पा सगळीकडून निघेल। अशा पद्धतीने मंद गॅसवरती छान असं शेकून घेतल्यानंतर पलटून टाकायचं आहे। दुसऱ्याही बाजूने आपल्याला मंद गॅसवरतीच लालसर होईपर्यंत छान असं शेकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपला हा उत्तप्पा शिल्लक भातापासून हा उत्तप्पा तयार झालेला आहे। या ठिकाणी पाहू शकता अगदी मंद गॅसवरती ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे। एकदम चविष्ट आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने हा उत्तप्पा होतो। हा उत्तप्पा तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता। नेहमीच आपला भात थोडा का होईना शिल्लक राहतो, शिल्लक राहिलेला भात खायचा खूप कंटाळा येतो। अशा वेळी असा उत्तप्पा तुम्ही करून खाऊ शकता। तर अशा छान छान आणि युनिक आणि यूजफुल रेसिपीसाठी सुरेखास किचन या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।